खूप एक सुंदर लेख वाचला मी की मुलांचे पालक व्हा, मालक होऊ नका. याचा अर्थ काय हो, की जी आपली स्वप्न असतात ना ती आपण कुठेतरी त्या मुलांमध्ये पाहतो आणि आपली इच्छा असते की माझ्या मुलानं हे केलं पाहिजे, माझ्या मुलानं ते केलं पाहिजे, ही आपली इच्छा असते. पण का तुमच्या मुलांनी तुमच्या इच्छा का पूर्ण केल्या पाहिजेत? त्याला त्याच्या इच्छा पूर्ण करू द्या ना. तो ह्या पृथ्वीवर जन्माला आला आहे, त्याच्यामध्ये त्याची चूक काहीच नाही आहे. चूक आपली असते की आपण आपल्या मुलाकडनं भरमसाठ अपेक्षा ठेवतो. मी डॉक्टर व्हायचं होतं, मी डॉक्टर झालो नाही, माझ्या मुलांनी बनलं पाहिजे. मी इंजिनियर बनायचं होतं, इंजिनियर झालो नाही, माझ्या मुलांनी बनलं पाहिजे. आणि मग काय करायचं की पूर्ण जी आपली कमवलेली शिदोरी असते ना ती मुलांच्या मागे टाकायची. आणि मुलं मग त्या शिक्षणामध्ये त्यांना रस नसतो. जे तुम्हाला बनायचं असतं, जे तुम्ही त्यांना बनवणार असताना त्यामध्ये त्यांना रस नसतो. आणि ही मुलं तुमचा पैसा वाया घालवतात. आणि त्यामध्ये गुणी मुलंही असतात जी तुमच्या पैशाला सार्थ करतात, म्हणजे सार्थकी लावतात. अशी ही मुलं आहेत. पण यामध्ये आईबापाचं काय चुकतं माहिती का, की तुम्ही मुलगा तुमचा लायक असू दे किंवा नालायक असू दे, तुम्ही तुमची पूर्ण शिदोरी या मुलांच्या मागे लावता आणि म्हातारपणी ठणठण गोपाळ होता. आणि फक्त यात चूक आईबापाची असते की मुलांनी काहीतरी बनावं, पण दुसरी अपेक्षा असते की मुलगा काहीतरी बनला तर आम्हाला सांभाळेल. मुलाकडनं ह्या अपेक्षा सोडून द्या. तुमचा पैसा तुम्ही तुमच्यासाठी ठेवा. मुलं त्यांचं करतील. त्यांना एका लेवलला आणून सोडून द्या. त्यांना त्यांचं काय जगायचं आहे, त्यांना त्यांचं काय बनायचं आहे ना ते बनू द्या. तुम्ही त्यांचे मालक होऊ नकात. तुम्ही त्यांचे पालकच राहा. आणि स्वतःची इज्जत जर तुम्हाला हवी असेल, तुमचं म्हातारपण जर तुम्हाला चांगलं हवे असेल ना, तर मुलांना त्यांच्या मनाने जगू देत, त्यांना हवे ते करू देत, त्यांची स्वप्न त्यांना साकार करू देत. तुमची स्वप्न त्यांच्यामधून तुम्ही साकार करण्याचा चुकीचा प्रयत्नही करू नका.